मित्रांनो, निवडणुकीच्या वेळी प्रतिनिधी मोठमोठी आश्वासने देतात. जसं की रस्ता, रोजगार, शिक्षण आणि विकासाचे स्वप्न देखील दाखवत असतात. पण निवडून आल्यानंतर अनेकदा ती आश्वासने हवेत विरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही किंवा मतदानाचा दिवस नाही. लोकशाही म्हणजे सतत प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि तीच जबाबदारी आपली असते. पण आपणच शांत राहतो. त्यामुळे ओघानेच या राजकारण्यांच्या चुकीला खत पाणी मिळत असतं असं मला वाटतं. आपलं मत आपण नोंदवू शकता. दुसरी गोष्ट काय आहे, प्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, मालक नाही. पण अनेकदा सत्तेच्या गर्वात किंवा सत्तेच्या निवडून आल्याच्या अभिमानात ते जनतेपासून दूर जातात, जनतेवर दादागिरी करत असतात आणि जनता देखील हळूहळू जनतेला देखील हळूहळू आपल्या शक्तीचा विसर पडतो. आपण एखाद्या छोट्या वस्तूसाठी हिशोब मागतो. मग 5 वर्षाचा हिशोब मागताना आपण मग 5 वर्षाचा हिशोब मागताना आपण मागे का हटतो? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने खरं तर स्वतःला विचारायला हवा. जात, धर्म, पैसा, भावनिक भाषणांमध्ये आपण जे अडकतोय ना, ते अडकण्यात काही अर्थ नाही. खरे मुद्दे यामुळे बाजूला राहतात आणि खरे मुद्दे यामुळे बाजूला राहतात आणि याच दुर्लक्षाचा फायदा भ्रष्ट व्यवस्था घेत असते. लोकशाही मजबूत करण्यासाठी जागरूक नागरिक असणं आवश्यक आहे. परंतु फक्त सोशल मीडियावर राग व्यक्त करून बदल घडत नाही. रस्त्यावरचा प्रश्न सभागृहापर्यंत पोचवावा लागतो. प्रतिनिधी कुठलाही निवडून आलेला चुकला तर त्याला प्रश्न विचारणे देशद्रोह नाही, उलट तीच खरी लोकशाहीची ताकद असते. कारण प्रश्न विचारणारी जनता कधीही गुलाम होत नाही. आपण अशा प्रतिनिधींच्या कार्यालयात जाऊन हे प्रश्न विचारले पाहिजे. तसं बघायला गेलं ना मित्रांनो, तर आज अनेक तरुण राजकारणापासून दूर राहतात. सगळे सारखेच आहेत असे म्हणून ते बाजूला होतात. पण चांगले लोक शांत राहिले तर वाईट लोकच पुढे येत असतात, हे आपण विसरतो. खर तर लोकशाही मत हे फक्त बोटावरची शाई नसते, हे भविष्य घडवणारे शस्त्र असते. त्याचा वापर विचाराने आणि जबाबदारीने खरं तर व्हायला पाहिजे. पण आपण तो करतो का? तर उत्तर येईल नाही. मग आपण काय करतो? नेत्यांची भक्ती करतो, पण विचारांची नाही. यामुळे व्यक्ती मोठी होते आणि व्यवस्था कमकुवत. लोकशाहीत व्यक्तीपेक्षा संविधान हे मोठे असते. जनतेला विसरून सत्ता टिकत नाही. इतिहास साक्षी आहे की अहंकाराने अनेक सत्तांना संपवले. कारण शेवटी निर्णय हा जनतेचा असतो. काय आहे मित्रांनो, खर तर लोकशाहीत भीती नव्हे तर संवाद हवा असतो. जनतेला जनतेचा आवाज दाबला गेला तर व्यवस्था कमकुवत होते. मोकळेपणाने बोलणारा समाजच प्रगती करू शकतो. विचार करा ना, आपण कर भरतो, नियम पाळतो आणि देश उभा ठेवतो. म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकारही आपलाच आहे. हा अधिकार वापरणे म्हणजे जबाबदार नागरिकत्व.
आपण दाखवण्यासाठी. आज गरज आहे लोकांनी जागा होणे. पण हे जागा होताना भाषणावर नाही तर कामावर विश्वास ठेवतील अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. बदल या घोषणाने नाही होत तर तो कृतीतनं होत असतो. त्यामुळे आता जे निवडून आलेले लोक आहेत ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांनी कृतीतून काय दाखवलं हे आपण तपासलं पाहिजे. प्रत्येक गावात शहरात आणि समाजात सजगता आपण वाढवली पाहिजे. आपण या प्रतिनिधींना विकासाचा हिशोब मागायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हाच प्रतिनिधींना जनतेची ताकद कळेल. लोकशाही कोणत्या एका नेत्याची मालमत्ता नाही, ती प्रत्येक नागरिकाच्या विश्वासावर उभी असते आणि तो विश्वास जर तुटला तर लोकशाही ही 101% कमकुवत असते. आपण जर 5 वर्ष शांत बसलो तर चुकीचे निर्णय वाढतात. पण आपण शांत बसलो नाही, प्रश्न विचारत राहिलो तर चुकीचे निर्णय टाळले जातात. म्हणूनच आता वेळ आली आहे. फक्त म्हणून आहे ना मित्रांनो, फक्त टाळ्या वाजवण्याचं आपण जे काम करतो ना ते नाही करायचं. तर प्रश्न विचारण्याची, उत्तर मागण्याची आणि प्रतिनिधींना तो चुकला असेल तर जाब विचारण्याची आपण हिंमत दाखवू. तर आणि तरच लोकशाहीची ओळख यांना पटेल. आपण मालक आहोत कारण आपण जनता आहोत. आणि मालक जर झोपलेला असेल तर प्रतिनिधी मनमानी करणारच ना. म्हणूनच आपण जागे व्हायला पाहिजे, सजग व्हायला पाहिजे आणि आपल्या लोकशाहीला मजबूत करायला पाहिजे. प्रतिनिधींची प्रतिनिधींना त्यांचं काम हे दाखवलं पाहिजे. आणि जर आपण असं केलं तर आणि तरच लोकशाही टिकेल, आपलं भलं होईल असं मला वाटतं. आपलं काय मत आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक करत चला. आणि अजून चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटन प्रेस करून आम्हाला जॉईन करू. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयास. तेव्हा धन्यवाद.